नमस्कार मंडळी. मिशन टेट 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इंग्रजी ग्रामरमधला एक असा टॉपिक पाहणार आहोत जो छोटा आहे पण मार्कांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे इंटरजेक्शन्स किंवा मराठीत आपण ज्याला म्हणतो केवल प्रयोगी अव्यय. चला हा विषय एकदम सोपा करून टाकूया. आता जरा इथे बघा, आम्ही सामना जिंकलो. हे वाक्य कसं वाटतंय? एकदम साधं, सरळ. पण जर आपण असं म्हटलं, हुर्रा, आम्ही सामना जिंकलो, तर वाक्यात एकदम जान येते, नाही का? हा जो एक छोटासा शब्द आहे ना, तोच वाक्यात भावनांचा आत्मा भरतो. तर आज आपण भाषेना हाच प्राण देणाऱ्या शब्दांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. आजच्या या सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी इंटरजेक्शन्स म्हणजे काय ते समजून घेऊया. मग टेटसाठी महत्त्वाचे असलेले 5 प्रकार बघू. त्यानंतर शालेय पुस्तकांमधली उदाहरणं, लक्षात ठेवण्यासाठीच्या खास ट्रिक्स, मग थोडा सराव आणि हो, शेवटी तुमच्यासाठी एक चॅलेंजसुद्धा आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून. इंटरजेक्शन्स म्हणजे नेमकं काय? तर मग इंटरजेक्शन्स म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. हे असे शब्द आहेत जे आपल्या मनातल्या भावनांना म्हणजे आनंद, दुःख, आश्चर्य अशा भावनांना अचानकपणे बाहेर काढतात. जसं काहीतरी बघितल्यावर किंवा ऐकल्यावर आपल्या डोक्यात एक प्रकारची वीज चमकते आणि तोंडातून नकळतपणे शब्द बाहेर पडतो, हो ना? बस तेच हे शब्द आहेत. आता यांची 3 खास वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. पहिलं म्हणजे यांचं अस्तित्व स्वतंत्र असतं, म्हणजे ते वाक्याच्या ग्रामरचा भाग नसतात. दुसरं, यांच्यापुढे नेहमी उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क येतो. आणि तिसरं म्हणजे बोलताना भावना व्यक्त करण्यासाठी यांची भूमिका खूपच महत्त्वाची असते. ओके, तर आता बेसिक संकल्पना अगदी स्पष्ट झाली आहे. मग आता पुढे जाऊया आणि टेट परीक्षेसाठी जे मुख्य प्रकार महत्त्वाचे आहेत ते पाहूया. हे आहेत ते 5 मुख्य प्रकार. पहिला, आनंद आणि प्रशंसा. दुसरा, दुःख आणि वेदना. तिसरा, आश्चर्य. चौथा, तिरस्कार किंवा राग. आणि 5वा, लक्ष वेधण्यासाठी किंवा शांत राहण्यासाठी वापरले जाणारे शब्द. चला आता एक एक करून हे सगळे प्रकार समजून घेऊया. तर पहिला प्रकार आहे आनंद किंवा कौतुक. जेव्हा आपण खूप खुश असतो तेव्हा हुर्रा, ब्रावो, वाव असे शब्द वापरतो. समजा कोणी खूप चांगलं काम केलं तर आपण लगेच म्हणतो, ब्रावो, यू डिड अ ग्रेट जॉब, म्हणजे आपण त्यांच्या कामाचं कौतुक करतोय. दुसरा प्रकार आहे दुःख किंवा वेदना दाखवणारे शब्द. आणि एक गोष्ट इथे लक्षातच ठेवा, अलास हा शब्द टेट परीक्षेत हमखास विचारला जातो. याचा अर्थ होतो अरे रे, म्हणजे तीव्र दुःख व्यक्त करण्यासाठी. जसं की अलास, ही डाईड ॲट लास्ट. याशिवाय ओह किंवा हाय हे शब्दसुद्धा अचानक धक्का बसल्यावर किंवा वेदना झाल्यावर वापरले जातात. आपला तिसरा प्रकार आहे आश्चर्य. जेव्हा एखादी अनपेक्षित गोष्ट घडते तेव्हा आपल्या तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडतात, जसे की व्हॉट, लो. उदाहरणार्थ, व्हॉट, आर यू सिरियस? या वाक्यातून आपल्याला किती आश्चर्य वाटलंय हे स्पष्ट दिसतं. चौथा प्रकार आहे राग, तिरस्कार किंवा एखाद्याला दूर घालवण्यासाठी वापरले जाणारे शब्द. ओह हा शब्द आपण एखादी किळसवाणी गोष्ट बघितल्यावर वापरतो. आणि बिगॉन म्हणजे इथून चालता हो, यातून तीव्र राग व्यक्त होतो. आणि शेवटचा 5वा प्रकार आहे लक्ष वेधण्यासाठी किंवा शांतता राखायला सांगण्यासाठी. जसं की हश, द बेबी स्लीपिंग, म्हणजे शांत रहा, बाळ झोपलंय. किंवा कोणाचं लक्ष वेधायचं असेल तर आपण हे किंवा हेलो असंही म्हणतो. आता हे सगळं तर आपण शिकलो. पण एक शिक्षक म्हणून हे आपल्या शालेय अभ्यासक्रमात म्हणजे NCERT आणि SCERTच्या पुस्तकांमध्ये कसं येतं ते पाहणंही महत्त्वाचं आहे. बघा, अगदी प्राथमिक वर्गात वाव, व्हॉट अ ब्युटिफुल बटरफ्लाय असं सोपं वाक्य असतं. माध्यमिक स्तरावर अलास, द ग्रेट किंग इज डेड यातून भावनांची तीव्रता वाढते. आणि उच्च माध्यमिक स्तरावर हश, द प्रिन्सिपल इज वॉकिंग डाऊन द कॉरिडोर असं वाक्य परिस्थितीनुसार वापरलं जातं. आणि हो, TETसाठी एक प्रोटिप, योग्य शब्द निवडायचा असेल तर फक्त वाक्याचा भाव किंवा टोन ओळखा, उत्तर लगेच सापडेल. चला आता त्या भागाकडे येऊया ज्याची आपण सगळे वाट बघत होतो. परीक्षेच्या वेळी तुमचं गुप्त शस्त्र ठरू शकतील अशा काही खास मेमरी ट्रिक्स. पण आता प्रश्न असा आहे की इतके सगळे शब्द, इतके प्रकार, परीक्षेच्या टेन्शनमध्ये हे सगळं आठवणार कसं? बरोबर ना? गोंधळ होण्याची शक्यता असते. पण अजिबात काळजी करू नका, आपल्याकडे एक जबरदस्त ट्रिक आहे. पॉझिटिव्ह भावना म्हणजे आनंद किंवा कौतुक ह्यासाठी एक शब्द लक्षात ठेवा, BHAW. BHAW म्हणजे ब्राहो, हुर्रा, आहा आणि वाव.
आणि निगेटिव्ह भावना म्हणजे दुःख किंवा तिरस्कार यासाठी लक्षात ठेवा UAT. UAT म्हणजे अग, एलास आणि तुट. बस हे 2 शॉर्टकट लक्षात ठेवले की अर्थी लढाई जिंकलीच म्हणून समजा. आणि हा आहे आपला गोल्डन रूल. लक्षात ठेवा, जर वाक्यात उद्गारवाचक चिन्ह फील असेल आणि तो शब्द वाक्याच्या कर्ता क्रियापदाचा भाग नसेल तर तो 100% इंटरजेक्शन आहे. ही ओळखण्याची सगळ्यात सोपी आणि पक्की खूण आहे. चला आता जे काही शिकलो ते वापरून बघायची वेळ आली आहे. मिशन टेट सराव सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तयार आहात? पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. डॅश आय हॅव स्टेप्ड ऑन अ नेल. पर्याय आहेत ब्रावो, आउच किंवा ओह, हुर्रा आणि हश. काय वाटतंय, काय असेल उत्तर? आणि बरोबर उत्तर आहे बी, आउच किंवा ओह. कारण पायात खिळा रुतल्यावर जी अचानक वेदना होते ती व्यक्त करण्यासाठी हेच शब्द वापरले जातात. प्रश्न दुसरा, दिलेल्या पर्यायांमधून डिस्गस्ट म्हणजे तिरस्कार व्यक्त करणारा शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. पर्याय आहेत अलास, ओग, लो आणि वाव. अगदी बरोबर. उत्तर आहे बी, उग. कारण हा शब्द आपण एखादी किळसवाणी किंवा न आवडणारी गोष्ट पाहिल्यावर वापरतो. आता जरा टेट पॅटर्ननुसार जोड्या जुळवूया. अ गटात आहेत अलास, ब्रावो, हश आणि बेगॉन. आणि ब गटात आहेत प्रेज, सायलेन्स, सॉरो आणि डिसमिसल. लावा बरं जोड्या. तर बरोबर उत्तर आहेत अलाससाठी सॉरो, ब्रावोसाठी प्रेज, हशसाठी सायलेन्स आणि बेगॉनसाठी डिसमिसल. छान, खूपच छान सराव झाला. आता आपण या सत्राच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जो आहे तुमचा अंतिम आव्हान. नेहमी लक्षात ठेवा, व्याकरणातला प्रत्येक नियम हा आपल्याला एक चांगला शिक्षक बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जातो. हे केवळ परीक्षेपुरतं महत्त्वाचं नाहीये, तर भाषा अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठीही गरजेचं आहे. तर हे आहे तुमचं आजचं चॅलेंज. आजचं वर्तमानपत्र उघडा किंवा कोणतीही न्यूज वेबसाईट बघा आणि त्यात आलेले कोणतेही 3 इंटरजेक्शन्स शोधा. त्यातून कोणती भावना व्यक्त होते ते ओळखून कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा.